हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सायन्स बाय शहा सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाटीईटी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, इयत्ता 8वीचे। विद्यार्थी मित्रांनो, हा सेशन अतिशय महत्त्वाचा असणार आहे। याच्या आधी सुद्धा आपण असाच एक सेशन घेतला होता। ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तो अवश्य जाऊन पहा, त्यामुळे तुमचा 100% फायदा होईल। आणि हा व्हिडिओ सुद्धा शेवटपर्यंत पहा, ज्यामुळे तुमचा फायदा होईल। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला, आवडला, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे, खोलीच्या तापमानावर द्रवरूप असणारा अधातू कोणता? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी। प्रश्न काय विचारला? विच नॉन मेटल इज लिक्विड ॲट रूम टेम्परेचर? रूम टेम्परेचरला द्रव अवस्थेत असणारा कोणता अधातू विचारला त्यांनी। तर अधातू कोणता असतो? ब्रोमीन असतो। लक्षात ठेवायचं सर्वांनी, कोणता? ब्रोमीन। ब्रोमीन हा अधातू रूम टेम्परेचरला कोणत्या फॉर्म मध्ये असतो? लिक्विड। लिक्विड म्हणजे काय? द्रव रूपात असतो। आता जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कोणी विचारलं की नॉन मेटल जे असतात अधातू हे कोणत्या कोणत्या अवस्थेत आढळतात, असं जर का विचारलं कोणी, तर म्हणायचं तिन्ही अवस्थेत आढळतात। कोणत्या कोणत्या? बोला। एक तुम्हाला सॉलिड फॉर्म मध्ये सुद्धा आढळतात, सॉलिड फॉर्म मध्ये आढळतात, लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा आढळतात आणि गॅसियस फॉर्म मध्ये सुद्धा आढळतात अधातू। बरं, धातू फक्त दोनच फॉर्म मध्ये आढळतात, सॉलिड आणि लिक्विड। गॅसियस फॉर्म मध्ये कोणतेही धातू नसतात। अधातू हे तिन्ही फॉर्म मध्ये आढळतात। कोणकोणते? सॉलिड, लिक्विड आणि गॅस। सॉलिड मध्ये आढळणारे कोणकोणते असतील बरं? कार्बन, फॉस्फरस, आयोडीन, बरोबर। लिक्विड फॉर्म मध्ये आढळणारा फक्त कोण आहे? ब्रोमीन, Br। आणि गॅसेस फॉर्म मध्ये आढळणारे तर खूप आहेत, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन। हे सर्व अधातू कोणत्या फॉर्म मध्ये आढळतात? गॅसियस फॉर्म मध्ये आढळतात। कळालं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो। कशाबद्दल होता? अधातूबद्दल। तर अधातू तिन्ही फॉर्म मध्ये आढळतो आणि लिक्विड फॉर्म मध्ये आढळणारा फक्त एकच आहे, तो कोणता आहे? ब्रोमीन। अशाच प्रकारचा प्रश्न त्यांनी टीईटी 2025 ला विचारलेला आहे। अतिशय सोपा होता, फक्त फिरवून विचारला। कळालं? एक वेळेस पाहून घ्यायचा पेपर, तो तुम्हाला कळून जाईल की हा प्रश्न किती महत्त्वाचा होता। चला पुढचा प्रश्न पहा। विद्यार्थी मित्रांनो, जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे, कोणता धातू पाण्याशी तीव्र अभिक्रिया करतो? अतिशय महत्त्वाचा आहे की कोणता असा धातू आहे जो पाण्याशी काय करतो? तीव्र अभिक्रिया दाखवतो। तर विद्यार्थी मित्रांनो, 4 ऑप्शन दिलेले आहेत, गोल्ड, सोडियम, कॉपर आणि सिल्वर। तर विद्यार्थी मित्रांनो, सोडियम जो असतो, सोडियम हा पाण्यासोबत एकदम तीव्र अभिक्रिया दाखवतो। कळालं? कारण की तो रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये सगळ्यात वर असतो। याच्यावर सुद्धा एक एलिमेंट असतो बरं, सगळ्यात वर असतो पोटॅशियम, त्याच्या खाली असतो सोडियम। कळालं? नंतर तुमचा मॅग्नेशियम, कॅल्शियम। ही रिॲक्टिव्हिटी सिरीज आहे। हे अतिशय कसे आहेत? रिॲक्ट लवकर करणारे आहेत पाण्यासोबत। त्यापैकी कोण? हा पोटॅशियम आणि सोडियम। हे एवढं लवकर करतात की हे आगही पकडतात पाण्यासोबत रिॲक्ट झाल्यावर। का बरं पकडतात? कारण की ते हायड्रोजन गॅस बाहेर सोडतात। त्या हायड्रोजन गॅसमुळेच काय होते? आग पकडली जाते। कळालं सर्वांना? अतिशय महत्त्वाचा होता। गोल्ड, कॉपर आणि सिल्वर, सोनं, तांब आणि चांदी, हे जे आहे हे पाण्यासोबत अभिक्रिया दाखवत नाहीत। का बरं दाखवत नाहीत? कारण की हे त्या रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये सर्वात खाली राहतात। सर्वात खाली राहणारे जे काही मूलद्रव्य आहेत, एलिमेंट्स आहेत, ते पाण्यासोबत लवकर अभिक्रिया दाखवत नाही। लवकर नाही, कधीच दाखवत नाही। आणि रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये वर असणारे एलिमेंट हे खूप तीव्रपणे रिॲक्शन दाखवतात। कोणासोबत? पाण्याबरोबर। चला पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणते ऑक्साईड हे एम्फोटेरिक आहे? अतिशय महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे की असा कोणता ऑक्साईड आहे म्हणते चौघांपैकी जो एम्फोटेरिक आहे? एम्फोटेरिकचा अर्थ सर्वांना पहिले माहिती आहे का? सांगा बरं। असा ऑक्साईड जो ऍसिडिक म्हणूनही काम करतो आणि बेसिक म्हणूनही काम करतो, आम्लारी म्हणून सुद्धा आणि क्षारीय म्हणून सुद्धा, दोन्ही म्हणून काम करणारा जो ऑक्साईड असेल ना, त्याला आपण म्हणू एम्फोटेरिक। आता या चौघांपैकी एम्फोटेरिक कोण आहे? Na2O बिलकुल नाही, CaO नाही, Al2O3, यस Al2O3 हा जो ऑक्साईड आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड म्हणतात त्याला। काय म्हणतात? ॲल्युमिनियम ऑक्साईड। ॲल्युमिनियम ऑक्साईड हा असा ऑक्साईड आहे जो एम्फोटेरिक आहे। याच्याऐवजी अजून एक ऑप्शन आहे रे, याच्याऐवजी अजून एक उदाहरण आहे, ZNO।
झिंक ऑक्साईड. आणि झिंक ऑक्साईड बद्दल टीईटी मध्ये प्रश्न आलेला आहे. तर असा सेमच प्रश्न त्यांनी विचारला होता, चौघांपैकी कोणता हा अँफोटेरिक आहे. आणि त्यांनी फक्त Al2O3 न देता तिथं काय दिलं होतं, ZnO दिलं होतं. कळालं? म्हणजे हा Al2O3 अल्युमिनियम ऑक्साईड हा सुद्धा अँफोटेरिक आहे. आणि अँफोटेरिकचा अर्थ मी तुम्हाला आता सांगितला, जो ऍसिड म्हणूनही काम करतो आणि बेसिक म्हणूनही काम करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, अँफोटेरिक ऑक्साईड म्हणतो. कळालं सर्वांना? विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाची गोष्ट होती. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो, धातू आम्लांशी अभिक्रिया केल्यावर कोणता वायू तयार होतो? अतिशय चांगला प्रश्न आहे. विच गॅस इज इव्हॉल्व व्हेन मेटल रिॲक्ट विथ ऍसिड. त्यांनी म्हटलं की मेटलची रिॲक्शन करत आहोत आपण, मेटल म्हणजे धातू, याची रिॲक्शन करत आहोत कोणासोबत, ऍसिड सोबत. ऍसिड म्हणजे काय, आम्ल सोबत. बरोबर आहे, आम्ल. आणि इकडे काय, धातू. लक्षात ठेवा, जेव्हा कधी ऍसिडची रिॲक्शन मेटल सोबत होते तर सगळ्यात पहिले निर्माण होतो सॉल्ट. काय निर्माण होतो, सॉल्ट. आणि सोबत निर्माण होतो H2 हायड्रोजन गॅस. कोणता गॅस निर्माण होतो, हायड्रोजन गॅस. सॉल्ट म्हणजे काय, क्षार निर्माण होते आणि सोबत कोणता गॅस निर्माण होतो, हायड्रोजन. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. नेहमी लक्षात ठेवायचं. कोणाची अभिक्रिया, धातूची. कोणासोबत, आम्ल म्हणजे ऍसिड सोबत. कोणता गॅस लिबरेट होईल, हायड्रोजन. 100% तोच लिबरेट होणार. ठीक आहे, एखादा एक्झाम्पल घेऊन समजावून सांगू. पहा, लक्षात द्या. मेटल घेतला मी, झिंक. बरोबर आहे. आणि मी ऍसिड घेतलं कोणतं, HCl. बरोबर, हायड्रोक्लोरिक ऍसिड. झिंक काय, धातू आहे. या दोघांची अभिक्रिया होते, आपल्याला भेटते ZnCl2. काय भेटते, ZnCl2. ZnCl2 काय झाला मग, क्षार. आणि सोबत कोणता गॅस लिबरेट होतो, हायड्रोजन. हायड्रोजन गॅस बाहेर पडतो. तुम्ही म्हणसाल हायड्रोजन इथे तर एकच आहे, इथे किती झाले, 2. इथं Cl किती झाले, 2. म्हणजे आपल्याला याच्यासमोर किती लावावं लागेल, 2. आता बघा, ही रिॲक्शन बॅलन्स झालेली आहे पूर्णपणे. कळालं सर्वांना? रिॲक्शन पूर्णपणे बॅलन्स झालेली आहे. आणि कोणता गॅस बाहेर पडला, हायड्रोजन गॅस बाहेर पडला. कधीही लक्षात ठेवायचं, कोणताही धातू असू द्या, रिॲक्शन कोणासोबत होत असेल, आम्ल बरोबर, ऍसिड सोबत, तर कोणता गॅस लिबरेट होईल, हायड्रोजन. अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणते ऑक्साईड क्षारीय आहेत? म्हणजे काय, कोणता ऑक्साईड जो आहे म्हणते या चौघांपैकी तो बेसिक आहे, त्यांनी विचारलं आपल्याला. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सांगण्यापेक्षा तुम्हाला मी तिन्ही कन्सेप्ट इझिली समजावून सांगतो. पहा, ऑक्साईड हे 3 प्रकारचे असतात. एक असतात ऍसिडिक ऑक्साईड, ऍसिडिक ऑक्साईड. नंतर असतात नंबर 2 बेसिक ऑक्साईड, बेसिक ऑक्साईड. बरोबर. आणि नंबर 3 आपण आताच पाहिलं, कोणते, अँफोटेरिक, अँफोटेरिक ऑक्साईड. असे 3 प्रकारचे काय असतात, ऑक्साईड असतात. विद्यार्थी मित्रांनो, ऍसिडिक ऑक्साईड कोणाचे असतात, अधातूंचे. अधातूंचे जे काही ऑक्साईड असतात ते कसे असतात, ऍसिडिक. मग बेसिक ऑक्साईड कोणाचे असतात, धातूंचे. धातूंचे ऑक्साईड हे कसे असतात, बेसिक. आणि काहीच फक्त असे आहेत जसे की कोण, झिंक आणि ॲल्युमिनियम, या दोघांचे ऑक्साईड कसे असतात, अँफोटेरिक असतात. मला फक्त आपल्याला पाहायचं काय, त्यांनी काय म्हटलं, बेसिक. बेसिक कोणाचा असतो, धातूचा. या चौघांपैकी धातू कोण आहे सांगा बरं. कार्बन आहे का, बिलकुल नाही. कार्बन तर अधातू आहे. सल्फर आहे का, नाही. नायट्रोजन आहे का, नाही. म्हणजे उरलं काय, कॅल्शियम. कॅल्शियम हा एक काय आहे, धातू आहे. आणि धातूचा ऑक्साईड कसा असतो, बेसिक असतो. कळालं? अतिशय महत्वाचा कन्सेप्ट होता. सगळ्यांनी हे व्यवस्थित आपल्या नोट्समध्ये लिहून ठेवा. अतिशय चांगला कन्सेप्ट होता, सर्वांनी लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणता धातू केरोसिन मध्ये साठवला जातो? विच मेटल इज स्टोअर इन केरोसिन. अतिशय चांगला प्रश्न विचारला की या चौघांपैकी कोणता असा धातू आहे जो केरोसिन मध्ये स्टोअर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, केरोसिन मध्ये का स्टोअर केला जातो बरं, सोडियमला? या प्रश्नाचं उत्तर होतं सोडियम. आता सोडियमला का स्टोअर केलं जातं? कारण की सोडियम हा एवढा अभिक्रियाशील असतो, एवढी रिॲक्टिव्हिटी जास्त असते त्याची, की त्याला आपण मोकळ्यात सुद्धा ठेवू शकत नाही. वर जर का आपण त्याला उघड्यामध्ये ठेवलं तर तो ऑक्सिजन सोबत रिॲक्शन दाखवतो आणि आग पकडतो. मग आपण त्याला तिथे ठेवू शकत नाही. एखाद्या भरणीत ठेवतो म्हटलं पाण्यामध्ये, तर पाण्यासोबत लगेच रिॲक्शन दाखवतो आणि आग पकडतो, ती भरणी फुटून जाईल. मग काय पर्यायी आपल्याला त्याला कशामध्ये ठेवावं लागतं? कशामध्ये ठेवावं लागतं? केरोसिनमध्ये. का बरं केरोसिनमध्ये ठेवतात? कारण की केरोसिन हे एका प्रकारचं काय आहे, हायड्रोकार्बन आहे. काय आहे? हायड्रोकार्बन. याच्यामध्ये पाणी नसतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. केरोसिन हे एका प्रकारचं काय आहे, हायड्रोकार्बन. याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणातही पाणी नसते, म्हणून सोडियमला केरोसिन मध्ये स्टोअर केल्या जातं. का बरं? कारण की तो खूप जास्त कसा असतो,
रिॲक्टिव्ह असतो, हे त्याचं कारण होतं. कळलं. नंतर आयरन, कॉपर आणि झिंक हे पाण्याबरोबर अभिक्रिया करत नाही, म्हणून त्यांना आपण पाण्यामध्ये ठेवू शकतो. पण आयरन तर तुम्हाला माहित आहे, पाण्यामध्ये ठेवला की लवकर त्याला गंज लागतो, बरोबर आहे, कोरोजन होतं. मग ते कोरोजन कमी करायचं असेल तर आपल्याला गॅल्व्हनायझेशन करावं लागेल. गॅल्व्हनायझेशन मध्ये कोणता एलिमेंट वापरला जातो? झिंक, बरोबर आहे. टिनिंग करू शकतो आपण, कोटिंग करू शकतो, असे वेगवेगळे प्रकार आहेत ज्याच्यामुळे आपण काय करू शकतो, आयरनला कोरोजन पासून वाचवू शकतो. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, द्रावणामध्ये सर्वाधिक प्रमाणात असणाऱ्या घटकाला काय म्हणतात? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला. द्रावण आहे, द्रावण म्हणजे सोल्युशन. सोल्युशन मध्ये जास्त प्रमाणात असणाऱ्याला काय म्हणायचं आणि कमी प्रमाणात असेल त्याला काय म्हणायचं, आपण पूर्ण पाहू ना डिटेलमध्ये. तर पहिली गोष्ट पहा, हा जो द्रावण असतो सोल्युशन, हे सोल्युशन दोन वस्तूंनी बनलेला असतो. सोल्युशन बनलेला असतो दोन वस्तूंनी, एक असतो सॉल्व्हंट आणि दुसरा असतो सोल्यूट. या दोघांपासून मिळून बनलेला असतो सोल्युशन. सॉल्व्हंट हा जास्त प्रमाणात असतो, नेहमी लक्षात ठेवा. जास्त प्रमाणात असणारा कोण असतो? सॉल्व्हंट. आणि कमी प्रमाणात असणारा असतो सोल्यूट. कळालं. मग आता आपल्याला विचारलं काय त्यांनी, सर्वाधिक प्रमाण म्हटलं त्यांनी. सर्वाधिक प्रमाण म्हणजे काय? जास्त प्रमाणात. कोण असतो? सॉल्व्हंट, द्रावक. कळालं. सॉल्व्हंट म्हणजे द्रावक आणि सोल्यूट म्हणजे द्राव्य. या दोघांचं मिळून काय बनते? द्रावण बनते, सोल्युशन बनते. वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स राहतात, आपण पाहिलेले आहेत ते, बरोबर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. समजलं सर्वांना? अतिशय सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा. विद्यार्थी मित्रांनो परत सांगत आहे, जर माझं हे सेशन तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न पहा. कलिलामध्ये प्रकाशाचे कोणते गुणधर्म आढळतात? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला. विच प्रॉपर्टी ऑफ लाईट इज ऑब्झर्व्ड इन कोलॉइड? कोलॉइड म्हणजे काय? कलिल. ठीक आहे. कलिलामध्ये कोणते गुणधर्म आढळतात म्हणते? एक, पूर्ण संक्रमण, कम्प्लीट ट्रान्समिशन, पूर्ण परावर्तन, कम्प्लीट रिफ्लेक्शन, काही प्रमाणात संक्रमण व अपस्करण, पार्शियल ट्रान्समिशन अँड स्कॅटरिंग, नंतर कोणताही परिणाम नाही. आता मला सांगा, एखादं कोलॉइड आहे आणि त्या कोलॉइडवर तुम्ही टॉर्च चमकवत आहात तर काय होईल? काही प्रमाणात लाईट ही पलीकडे जाईल आणि काही थांबेल, बरोबर आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? काही प्रमाणात संक्रमण आणि नंतर अपस्करण, पार्शियल ट्रान्समिशन अँड स्कॅटरिंग. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. समजलं? हे कशाबद्दल होतं? कोलॉइड बद्दल. कोलॉइडचं एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर दूध हे एक प्रकारचं काय आहे? कोलॉइड आहे. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, निलंबनामधील कणांचा व्यास साधारणपणे कितीपेक्षा जास्त असतो? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला. द पार्टिकल साइज ऑफ सस्पेन्शन इज जनरली ग्रेटर दॅन. सस्पेन्शन मध्ये जे काही पार्टिकल असतात, ठीक आहे, कशामध्ये? निलंबनामध्ये जे काही पार्टिकल असतात त्यांची आकार किंवा त्यांचा साईज हा कितीपेक्षा जास्त असायला पाहिजे आणि त्यांनी विचारलं आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचा साईज जो आहे तो 1000 नॅनोमीटर पेक्षा जास्त असला पाहिजे. ठीक आहे. सस्पेन्शन असेल तर 1000 नॅनोमीटर पेक्षा जास्त. ठीक आहे, लक्षात ठेवा, पेक्षा जास्त. नंतर 1 नॅनोमीटर ते 1000 नॅनोमीटर पर्यंत जी साईज राहते ती पूर्ण राहते कोलॉइडची. कोलॉइड म्हणजे काय रे? कलिल. त्यानंतर 1 नॅनोमीटर पेक्षा NM पेक्षा कमी जो साईज राहतो ते कोणाचा राहते? ट्रू सोल्युशनचा. ट्रू सोल्युशन. हे अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. हे लिहून ठेवत चला सोबत. आपल्याला सस्पेन्शन बद्दल विचारलं म्हणून आपण लिहिलं 1000च्या वर, पण जर कोलॉइड बद्दल विचारलं असतं तर आपण काय म्हटलं असतं? 1 नॅनोमीटर ते 1000 नॅनोमीटर पर्यंत. आणि जर ट्रू सोल्युशन बद्दल विचारलं असतं तर आपण म्हटलं असतं 1 नॅनोमीटर पेक्षाही कमी. 1 नॅनोमीटर पेक्षा कमी म्हटलं असतं आपण. कळलं? अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी द्रवामध्ये स्थायू प्रकारचे द्रावण कोणते? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. द्रवामध्ये स्थायू म्हणजे काय? सॉलिड इन लिक्विड. सॉलिड इन लिक्विड. कळलं? स्थायू म्हणजे काय? सॉलिड. द्रवामध्ये म्हणजे काय? इन लिक्विड, बरोबर. आता याच्यामध्ये तुम्हाला असं काय वाटते की सॉलिड हा लिक्विड मध्ये असला पाहिजे? पहा आपण. हवा तर एक्झाम्पल झालं गॅस इन गॅस. हवा एक्झाम्पल आहे गॅस इन गॅस, बरोबर आहे. त्यानंतर पितळ एक्झाम्पल आहे सॉलिड इन सॉलिड. सॉलिड इन सॉलिड.
कारण की हा अलॉय आहे ना, हा एक प्रकारचा काय आहे, अलॉय आहे. आणि अलॉय मध्ये काय राहतात, दोन्हीही सॉलिड राहतात, धातूच राहतात. धातू धातू किंवा धातू अधातू राहतात. त्यानंतर मिठाचे पाणी हे योग्य उत्तर आहे विद्यार्थी. याच्यामध्ये मीठ आहे म्हणजे सॉलिड आहे. कशामध्ये, पाण्यामध्ये. पाणी म्हणजे काय, द्रव आहे, लिक्विड. नंतर धूर, धूर एक्झाम्पल आहे सॉलिड इन गॅस. सॉलिड इन गॅस अतिशय महत्वाचं होते, लक्षात ठेवा. हे चारही मी तुम्हाला सविस्तरपणे समजावून सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला माझं सेशन आवडत असेल, उपयोगी वाटत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी संयुगाचे वैशिष्ट्य कोणते? म्हणजे काय, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ कंपाऊंड. आपल्याला कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक विचारले, म्हणजेच काय, संयुगाचे वैशिष्ट्य विचारले त्यांनी. संयुगाचे वैशिष्ट्य सांगा म्हणते. इथं सांगितलं घटक स्वतंत्र राहतात, बिलकुल राहत नाही. कंपाऊंड आहे तर कंपाऊंड मधले घटक हे एकजीव झालेले राहतात, वेगवेगळे राहत नाही, स्वतंत्र राहत नाही. घटकांचे गुणधर्म कायम राहतात, बिलकुल राहत नाही. घटकांचे गुणधर्म वेगवेगळे राहतच नाही, ते एकजीव होऊन जातात, वेगळेच गुणधर्म दाखवतात. मी एक्झाम्पल समजावून सांगतो तुम्हाला. नंतर घटक रासायनिकरित्या जोडलेले असतात. यस, हे पूर्ण एकमेकांशी रासायनिकरित्या जोडलेले असतात. नंतर गालन क्रियेने सहज विलगीकरण करता येते, नाही करता येते विद्यार्थी मित्रांनो त्यांना. पहा, आता तुम्हाला समजावून सांगायचं राहिलं तर एक्झाम्पल आहे बघा, माझ्याकडे सोडियम आहे. सोडियम सोडियम तर तुम्हाला माहिती आहे सॉलिड फॉर्म मध्ये असतो, बरोबर. नंतर तो पाण्यासोबत एकदम भयानकपणे रिॲक्शन दाखवतो. नंतर क्लोरीन, क्लोरीन हा एक काय आहे, वायू आहे, बरोबर, गॅस आहे, तो पॉइझनस असतो क्लोरीन गॅस. आता बघा, मी सोडियम घेतला आणि क्लोरीन घेतलं, दोघांची अभिक्रिया करून मी काय बनवलं, NaCl. NaCl हा काय आहे, सॉल्ट आहे. सॉल्ट आपण खातो. मला सांगा, तुम्ही क्लोरीन खाऊ शकले असते का? नाही. सोडियम खाऊ शकले असते का? नाही. त्या दोघांच्या प्रॉपर्टी वेगळ्या होत्या, पण त्या दोघांमुळे बनलेल्या वस्तूच्या प्रॉपर्टी वेगळ्या होत्या. मिठाची प्रॉपर्टी वेगळी आहे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या दोन्ही वेगळ्या कंपाऊंडची प्रॉपर्टी कशी आहे, वेगळी आहे. हे बघ, हे घटकांचे गुणधर्म कायम राहतात का? नाही राहत, बिलकुल नाही राहत, ते वेगवेगळे राहतात. कळलं? सगळ्यांना समजलं का? अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मोरचूद आणि पाणी हे समांगी मिश्रण का मानले जाते? समांगी मिश्रण म्हणजे होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर, याला आपण होमोजिनियस मिक्सचर का म्हणतो असं त्यांनी आपल्याला विचारलं. का बरं? त्यात दोन प्रावस्था असतात. दोन प्रावस्था असतात तर होमोजिनियस झालंच नसतं, बरोबर. सर्व मिळून एकच प्रावस्था तयार होते. यस, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. होमोजिनियस मिक्सचर किंवा समांगी मिश्रण कशाला म्हणायचं? जे पूर्णपणे एकजीव होऊन जाते, त्यांना वेगळं करणं अवघड होते. युनिफॉर्मिटी असते पूर्ण, खालून वरपर्यंत पाहताना त्या लिक्विडमध्ये कुठेही वेगळेपणा दिसून येत नाही, त्यालाच म्हणायचं समांगी मिश्रण. कळालं? चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणते उदाहरण विषमांगी मिश्रणाचे आहे? आता विषमांगी मिश्रण म्हणजे काय? होमोजिनस, हेटेरोजिनस मिक्सचर. ठीक आहे, कोणतं एक्झाम्पल आहे म्हणते हेटेरोजिनस मिक्सचरचं? बोला. हवा, समुद्राचे पाणी, साखर, पाणी, द्रावण, तेल आणि पाणी. हे बघा, हेटेरोजिनसचं वैशिष्ट्य काय असतं? ते एकजीव झालेले नसतात, ते आपल्याला सरळ डोळ्यांनी दिसून पडतात, वेगवेगळे आहेत म्हणून. तुम्ही पहा, तेल आणि पाणी यांना तुम्ही कितीही एकत्र करण्याचा प्रयत्न करा, ते एकत्र होणार नाहीत. आपल्याला पाणी खाली दिसेल आणि तेल वर दिसेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 D हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चौघांपैकी हेटेरोजिनस मिक्सचर कोण होता? फक्त तेल व पाणी. पुढचा प्रश्न आहे, पेशीभित्तिका मुख्यतः कशापासून बनलेली असते? सेल वॉल इज मेनली कंपोज्ड ऑफ. अतिशय चांगला प्रश्न विचारला. सेल वॉल जी राहते ती कशापासून बनलेली राहते असा त्यांचा प्रश्न आहे. सेल वॉल पहिली गोष्ट तर प्लांट सेल मध्ये राहते. ठीक आहे, वनस्पतींमध्ये आढळते, वनस्पतींमध्ये आढळते. ठीक आहे, वनस्पतींना असते सेल वॉल, प्राण्यांना नसते. त्यानंतर ही जी बनलेली असते वनस्पती, ही सेल वॉल ही बनलेली असते सेल्युलोज आणि पेक्टिन. कशाने बनलेली असते? सेल्युलोज आणि पेक्टिन. याचं काम काय राहते? प्रोटेक्शन. प्रोटेक्शन याचं काम असते. कोणाचं? व्हॉट इज द फंक्शन ऑफ सेल वॉल? प्रोटेक्शन त्याचं काम आहे. आणि दुसरं काय? सपोर्ट प्रोव्हाइड करणं, सेलला सपोर्ट करणं, हे सुद्धा त्याचं काय आहे? फंक्शन आहे. कोणाचं? सेलचं. सेल वॉल ही कधी कधी या दोघांपासून तर बनते, सेल्युलोज आणि पेक्टिन पासून. याच्याऐवजी त्याच्यामध्ये कधी सुबेरिन राहतो, कधी लेग्निन राहते. त्याच्यामुळे वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे ते ऍड केल्या जातात गरजेनुसार. पण ओरिजिनली कशापासून बनलेली राहते? सेल्युलोज आणि पेक्टिन. जर याच्याऐवजी जरी असेल तर मग ते गरजेनुसार ऍड झालेला आहे. कळालं सर्वांना? चला पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. जो पुढचा प्रश्न आहे आपला तो आहे,
पेशी पटलाचे वैशिष्ट्य कोणते? अतिशय चांगला प्रश्न विचारला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेल मेम्ब्रेन? सेल मेम्ब्रेनचं कॅरेक्टर काय आहे म्हणते? ती थिक जाडी असते आणि रिजिड म्हणजे कडक असते, थिन असते म्हणजे पतली असते, डेलिकेट नाजूक, फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. विद्यार्थी मित्रांनो, ती थिन असते म्हणजे कशी पतली असते, डेलिकेट म्हणजे नाजूक असते, आणि फ्लेक्झिबल फ्लेक्झिबल म्हणजे काय, ती लवचिक असते. तर हे सगळे कॅरेक्टर कोणाचे होते? सेल मेम्ब्रेनचे होते. सेल मेम्ब्रेन कशी राहते? थिन राहते, अजून काय, डेलिकेट राहते आणि फ्लेक्झिबल राहते. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आणि हे पूर्ण तुम्हाला 8वीच्या पुस्तकात दिसून येईल. जर तुम्ही तो चॅप्टर उघडला तर चॅप्टरमध्ये आहे 100%. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, गॉल्जी संकुलाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? अतिशय चांगला प्रश्न आहे हा, की गॉल्जी कॉम्प्लेक्स जे असतात त्याचा शोध कोणी लावला? त्याच्या नावातच गॉल्जी आहे पहा. सॅन्टियागो काजल, रॉबर्ट हुक, कॅमिलिओ गॉल्गी, ग्रेगर मेंडल. पर्याय क्रमांक सी, कॅमिलिओ गॉल्जी यांनी त्याचा शोध लावला. कशाचा? गॉल्जी संकुलाचा, ज्याला आपण गॉल्जी कॉम्प्लेक्स म्हणतो. गॉल्जी कॉम्प्लेक्स किंवा गॉल्जी ॲपॅरॅटस, वेगवेगळे नाव आहेत. गॉल्जी ॲपॅरॅटस, नंतर गॉल्जी बॉडी, हे सर्व नाव आहेत कोणाचे? गॉल्जी संकुलाचे. आणि याचं काम राहतं पॅकेजिंग. काय काम आहे याचं? पॅकेजिंग. पॅकेजिंग करणं हे काम आहे गॉल्जी ॲपॅरॅटस. त्यानंतर सॅन्टियागो काजल आणि कॅमिलिओ गॉल्गी या दोघांना मिळून नोबेल प्राइज मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, या दोघांना मिळून नोबेल प्राइज मिळालेला आहे. रॉबर्ट हुक बद्दल तर माहित असेल, सेलची डिस्कवरी त्यानंच केली होती. ग्रेगर मेंडल, ग्रेगर मेंडल कोण आहेत? यांना आपण काय म्हणतो? फादर ऑफ जेनेटिक्स. फादर ऑफ जेनेटिक्स. जेनेटिक्सचे फादर मानलं जातं कोणाला? सर ग्रेगर जॉन मेंडल यांना. अतिशय चांगला प्रश्न होता, कळालं सर्वांना. या दोघांना काय मिळालेलं आहे? नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. चेता संस्थेवर त्यांनी अभ्यास केला होता म्हणून. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आत्मघाती पिशव्या म्हणून कोणत्या पेशी अंगकाला ओळखले जाते? अतिशय चांगला प्रश्न विचारला त्यांनी. सुसाइडल बॅग्स. आत्मघाती पिशव्या म्हणजे काय? सुसाइडल बॅग. सुसाइडल बॅग्स कोणाला म्हणतात भाऊ? तर सुसाइडल बॅग्स म्हणतात विद्यार्थी मित्रांनो लायसोसोम्सला. लायसोसोम म्हणजे काय? लयकारिका. ठीक आहे. यांच्यामध्ये यांचं काम काय असते बरं? यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणू त्याला आपण, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स राहतात डायजेस्ट करण्यासाठी कंपाऊंड्सला. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. यापैकी कोणती जोडी जी आहे ती अयोग्य आहे असं त्यांनी विचारलं आपल्याला. जनुके अनुवांशिक गुणांचे वहन, बरोबर आहे. केंद्रकी छिद्र पदार्थांचे वहन, बरोबर आहे. त्या केंद्रकी छिद्रामधून काही वस्तू बाहेर जातात तर काही वस्तू आतमध्ये येतात. आंतद्रव्य जालिका, पेशीला आधार देणारी चौकट, बरोबर आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम असतं आधार देणं. त्यानंतर केंद्रक, ऊर्जा निर्मिती, नाही, हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे. त्यांनी विचारलं होतं कोणती जोडी अयोग्य आहे म्हटलं. चुकीची कोणती आहे? तर केंद्रक, ऊर्जा निर्मिती. मला सांगा, ऊर्जा निर्मिती हे काम केंद्रकाचं आहे का? नाही. ऊर्जा निर्मिती हे काम तंतुकणिकेचं आहे, मायटोकॉन्ड्रियाचं. बरोबर. केंद्रकाचं काम आहे आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर करणं. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खडबडीत आंतरद्रव्य जालिका खडबडीत दिसण्याचे कारण काय? बोला. याचा अर्थ होतो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ ER, RER म्हणतात बरं. शॉर्ट फॉर्म याचा काय आहे? RER. हे रफ का राहतं बरं, खडबडीत काऊन दिसतं? कारण की याच्यावर रायबोझोम्स राहतात. काय राहतात? रायबोझोम्स. रायबोझोम आहेत म्हणून ते रफ. जर रायबोझोम नसतील तर ते स्मूथ. रायबोझोम असल्यावर काय? रफ, आणि नसेल तर स्मूथ. कळालं? दोन प्रकार असतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो,